हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सुनीता आज तुमच्यासोबत खूप दिवस झाले व्हिडिओ शेअर करत आहे। तर म्हणलं की आज 15 ऑगस्ट पण आहे आणि छान असा व्हिडिओ आहे तयार केलेला आहे। याच्यावर मी शॉर्ट घातलेले आहे पण व्हिडिओ तसाच माझ्या मोबाईलमध्ये होता, म्हणलं आज तुमच्याशी शेअर करूया। तर प्रथम बघा, मी अर्धा लिटर दूध जे आहे इथं छान असं आटून घेतलेलं आहे। दुधामध्ये थोडं दूध पावडर पाण्यात मिक्स करून टाकलेलं आहे। आटून घेतलेल्या दुधामध्ये थोडंसं मी कलर घातलेला आहे आणि ड्रायफ्रूट जे आहेत सगळे जे तुमच्याकडे आहेत तसंच मी घातलेलं आहे। म्हणजे माझ्या इथं जे आहेत त्याच प्रमाणाने मी जे जे अवेलेबल आहे माझ्या घरामध्ये ते सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे। ड्रायफ्रूट तुम्ही बघू शकता, बदाम आहेत, काजू आहेत, थोडी चारोली आहे, असं भरपूर काही काही जे काही आणलेलं होतं घरामध्ये सगळं थोडं थोडं पडलेलं होतं। म्हणलं आता मी याचं बनवू तर काय बनवू, तर म्हणलं छानसं असं एक आईस्क्रीम तयार करूया आणि तुमच्याशी पण शेअर करूया। त्यासाठी मी सगळे ड्रायफ्रूट जे आहेत लो टू मीडियम गॅसवर छान असं त्याला एकदम भाजून घेतलं आणि भाजून घेतल्यावर मिक्सरमध्ये एकत्र ग्राइंड केलेलं आहे। आणि दूध आपलं छान आटल्यावर थोडीशी आपल्या आवडीनुसार साखर घालायचं आणि आपले ड्रायफ्रूट जे आहेत बारीक जिन्नस करून घेतलेलं सगळं एकत्र त्याच्यामध्ये घालून टाकायचं। आणि दूध पावडर असेल तर तुमच्याकडे दूध पावडर घातलं तर एक्स्ट्रा अजून छान टेस्ट येईल। तर बघू शकता खूप छान असं माझी हे कुल्फी म्हणू शकता याला, किंवा बघूया आता, मला पण आयडिया नाही, मी पण ट्राय करत आहे। तर याची कुल्फी म्हणून तयार होते छान, किंवा आईस्क्रीम तयार होतं, तर बघूया। तर इथं बघू शकता ड्रायफ्रूट जे मी थोडे ठेवलेले होते घट्ट झाल्यावर मला थोडंसं अजून थोडं गाढा करायचा होता म्हणून मी परत आणि थोडंसं घालून घेतलेलं आहे। आणि छान एकजीव करून येण्यासाठी मी परत मिक्सरमध्ये त्याला थंड झाल्यावर थोडंसं बारीक ग्रेव्ही करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं एकदम असं ग्रेव्ही जे आहे त्याचं टेक्स्चर वेगळं झालेलं आहे पूर्ण। तर इथं माझ्याकडे हे कुल्फीचे डबे आहेत, तर मी कुल्फीच्या डब्यामध्ये छान असं ओतून घेते, किंवा तुम्ही वाटीमध्ये असेल तरी सुद्धा घालू शकता, किंवा छोटे छोटे वाटे असतात जे आपण यूज करतो, किंवा आपले पेपरचे जे चहा पियाचे जे पेपर असतात त्याला पण त्याच्यामध्ये पण आपण टाकून वरून पेपर फॉईल पेपर लावून बंद करून घेतलं तरी सुद्धा छान होईल। इथं थोडंसं वरतून छान जे आहे थोडंसं पिस्ताचे पीस घातलेले आहेत मी, आणि छान असं बनवून घेतलेलं आहे। बघा माझ्याकडे 2 डबे होते त्याच्यात घातल्याने बाकीचं टाकायचं कशामध्ये, तर मी एक मोठ्याच डब्यामध्ये छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आणि हे काढण्याच्या अगोदर थोडा टाईम माझ्या इकडची जी आहे लाईट गेली होती, म्हणून कुल्फी जी आहे थोडंसं असं मऊ एकदम सॉफ्ट दिसत आहे। लाईट गेल्यामुळे माझं फ्रीज जे आहे बंद होता। तर बघू शकता नंतरनं जे आहे मी काढून तुम्हाला दाखवत आहे। मी एवढं छान होईल असं विचार केला नव्हता, खूप छान झाली होती, ट्राय करा।